एखाद्या रेस्क्यू ऑपरेशनची मला थोडक्यात प्रोसेस जाणून घ्यायची आहे, कारण रेस्क्यू ऑपरेशन अशा ठिकाणी होतं जिथे रेंजच नाहीये, कम्युनिकेशनचे साधनच नाहीये. ती प्रोसेस कशी असते? दोन प्रकारे या गोष्टी होतात. एक तर बॉडी रिकव्हरी असते, म्हणजे जो गेलाय त्याची, आणि दुसरं असतं ते सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन, म्हणजे अपघातग्रस्त, वाट चुकणे. हे किमान टॉकिंग टर्म्समध्ये तरी असू शकतात. एखादा बेशुद्ध पडला तर गोष्ट वेगळी. त्याच्यात परत दोन कॅटेगरी अशा, नेटवर्क आहे आणि नेटवर्क नाही. समजा मोबाईल लोकेशन मिळालं असं पकडून चाल, लाईव्ह लोकेशन, तर तिथे जाणं, आणि ते सगळ्यात सोपं आहे. म्हणजे दुसरी असते की फोन आलाय पण त्याला लाईव्ह लोकेशन पाठवण्या इतकं नेटवर्क नाहीये. मग त्याच्यात येतो सर्च. तो सांगतो मी माहुली किल्ल्यावर अडकून बसलोय, कुठे ते माहिती नाहीये. मग तुम्हाला प्रोबेबल एरिया सर्च करायचा, कुठेतरी हाका मारायच्या, कुठेतरी दोन टीमचं बायफर्केशन करून ते शोधायचं, आणि मग त्याला बरं तो कुठल्या अवस्थेत असेल तेही माहिती नाही. म्हणजे तुम्हाला सस्याच्या शिकारीला वाघाच्या तयारीने जायचं, असंच जावं लागतं. आणि बॉडी रिकव्हरी जी असते ना, ती सगळ्यात अवघड आहे. म्हणजे अवघड कुठल्या अर्थाने, त्याच्यामध्ये ऑपरेशनल चॅलेंजेस आहेत. ती पॅक करा, ती आधी लोकेट करा, आणि ज्याला आपण हायजीन म्हणतो की तर ते त्या बॉडीला दुर्गंध येतोय. ह्या रेस्क्यू टीम्स लिटरली, यार तुला सांगतो काय जीवाला रिस्क आहे ह्या टीम मेंबर्सच्या सुद्धा. तरीही लोक निस्वार्थी भावनेने हे काम करतायत. सो इट इज अबाउट कम्युनिकेशन, की आम्हाला कॉल कसा येतोय आणि त्याच्यानंतर आमच्या पुढच्या हालचाली कशा होत आहेत.